यालाच आपण समाजशास्त्राचं व्यावसायिक महत्त्व किंवा समाजशास्त्राच्या अध्ययनाचं व्यावसायिक महत्त्व असं या ठिकाणी म्हणतो. अपॉर्च्युनिटीज इन द सब्जेक्ट ऑफ सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, की नेमकं आपण समाजशास्त्र शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब लागू शकतात, अर्थार्जनाची कोणती साधनं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात किंवा कोणकोणत्या पदांपर्यंत आपल्याला जॉब लागू शकतात, या सगळ्या बाबींचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे जसं आपण पहिल्या लेक्चरमध्ये म्हटलं होतं की सोशॉलॉजी किंवा समाजशास्त्र हा केवळ शिकण्याचा विषय नाही, तर तो जगण्याचा विषय आहे. तर जगण्यासाठी, जगणं समृद्ध करण्यासाठी, आपलं सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी तर हा विषय आवश्यक आहेच, परंतु केवळ तिथपर्यंतच नाही, तर समाजशास्त्र हा विषय आपल्याला विविध प्रकारच्या संधीचं मोठं दालन या ठिकाणी उपलब्ध करून देतं. त्याचा आपल्याला आज विचार करायचा आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला सोशॉलॉजीच्या माध्यमातून संधी मिळू शकते. शैक्षणिक क्षेत्र आहे, प्रशासनाचं क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, बँकिंगचं क्षेत्र आहे. आपल्याला अनेक वेळेस अपॉर्च्युनिटीजची माहिती नसल्या कारणाने आपल्याकडे ज्ञान असूनही आपण त्याचा उपयोग योग्य वेळी संधीचं जर सोनं केलं नाही तर होत नाही. आणि म्हणून आपल्याला संधी काय आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून हा टॉपिक आपण अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी घेतो. तर समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय संधी आहेत किंवा कुठल्या कुठल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याचं महत्त्व या ठिकाणी आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर पहिलं क्षेत्र आपण या ठिकाणी पाहू ते म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचं सेक्टर, प्रशासनाचं क्षेत्र. प्रशासन जसं आपण संपूर्ण देशाचा जो व्यवहार या ठिकाणी चालतो, संपूर्ण देशाचा व्यवहार चालवण्यासाठी एक प्रशासकीय यंत्रणा आपण स्वीकारलेली आहे. शासन आणि प्रशासन हे दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. शासन, ज्याला आपण सरकार असं म्हणतो, लोकनियुक्त सगळे लोक, इलेक्शनमधून निवडून गेलेले आमदार आणि खासदार, संसद, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा या सर्वांच्या माध्यमातून सर्व प्रकारची धोरणं ठरवली जातात. आणि या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय जो वर्ग असतो, कोणाचा माईक चालू आहे? सर्वांनी आपले माईक माईक म्यूट करा. शीतल कुंगाडकर, माईक म्यूट करा बेटा आपला. तर पहिलं आपल्याला क्षेत्र या ठिकाणी दिसेल जे अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रशासनाचं क्षेत्र. शासनाने किंवा सरकारने ठरवलेल्या सर्व प्रकारच्या धोरणांना, नीतींना किंवा योजनांना राबविण्यासाठी विविध प्रकारच्या पदांवरती नोकर भरती सरकार करत असतं. नोकरशाही असं आपण ज्याला म्हणू, ब्युरोक्रेसी. या नोकरशाहीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदं असतात. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, जिथे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार, सुविधा, संधी आणि काम करण्याची देखील आपल्याला संधी या ठिकाणी प्राप्त होते. संपूर्ण समाजातील विविध प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला भेटता येतं. ॲडमिनिस्ट्रेशन सेक्टर किंवा प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा संपूर्ण प्रशासकीय क्षेत्राचा उद्देश काय आहे, तर समाजातील विविध घटकांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविणे, समाजातील विविध घटकांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व्हिसेसला आपण पब्लिक सर्व्हिसेस असं म्हणतो, सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र याचा अर्थ काय, लोकांना सेवा पुरविण्यासाठी निर्माण करण्यात आलेलं क्षेत्र. म्हणून याला जरी आपण प्रशासन म्हणत असेल तरी याचा मूळ उद्देश काय आहे, लोकांना सेवा पुरविणे. आणि म्हणून ॲडमिनिस्ट्रेशन सेक्टरमध्ये तुम्ही कुठल्याही नोकरीच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर तुम्हाला सोशॉलॉजीचा अभ्यास हा कंपल्सरी असतो, अनिवार्य असतो. काही ठिकाणी डायरेक्ट सब्जेक्ट म्हणून तर काही ठिकाणी इनडायरेक्टली सोशॉलॉजीचे कंटेंट असतात. आता इथे आपण जेवढे काही क्षेत्र पाहणार आहोत त्या सर्व क्षेत्रांच्या बाबतीमध्ये म्हणजे अनेक पोस्ट आहेत, पण आपण इथं फक्त हायर पोस्टच्या संदर्भामध्ये विचार करू. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुम्ही BA मध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर ही फॅकल्टी किती महत्त्वाची आहे, आणि तुम्ही सोशॉलॉजीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर याच विषयाच्या माध्यमातून तुम्ही अगदी क्लास 1 पर्यंत कसं जाऊ शकता, क्लास 3, क्लास 4 तर सर्वच क्षेत्रात जाऊ शकतात. पण तुमच्यासाठी काही विशेष संधी आहेत की ज्या तुम्हाला सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी देतात, त्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तर ॲडमिनिस्ट्रेशन सेक्टरमध्ये मित्रांनो केंद्रीय पातळीवर क्लास 1च्या जेवढ्या पोस्ट भरल्या जातात त्या UPSCच्या माध्यमातून भरल्या जातात. UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग, हे एक परीक्षा या ठिकाणी आयोजित करतं आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून जेवढी काही वेगवेगळ्या क्षेत्रातील क्लास 1ची पदं आहेत त्यासाठी रिक्रुटमेंट करत असतं. UPSCची परीक्षा या ठिकाणी दरवर्षी होत असते. केंद्रामध्ये क्लास 1च्या जेवढ्या काही पोस्ट आहेत, ऑल इंडिया लेवलवरती जेवढ्या काही क्लास 1च्या पोस्ट आहेत त्यासाठी UPSCची परीक्षा आपल्याला देता येते. आणि राज्यामध्ये जेवढे काही पदं या ठिकाणी आहेत, राज्यामधील
जे उच्च पद आहेत क्लास 1 आणि क्लास 2 चे, तिथे एमपीएससीच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात. एमपीएससीचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर यूपीएससी आणि एमपीएससी असे दोन आयोग या ठिकाणी आपल्याला देशामध्ये असलेले दिसतील. एमपीएससी जसं आहे तसं प्रत्येक राज्याचा एक आयोग आहे जो राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी करत असतो. आणि यूपीएससी हा केंद्रातील क्लास 1च्या पदांची भरती करत असतो. जिल्हाधिकारी आहे, जिल्हा अधीक्षक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेवढे काही टॉप मोस्टची जिल्हा लेवलची पदं आहेत, क्लास 1ची पदं आहेत, ती यूपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. आणि राज्य पातळीवरची जी काही पदं आहेत किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे जे अधिकारी येतात त्यांना असिस्ट करण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी जो दुसरी फळी या ठिकाणी असते ती एमपीएससीच्या माध्यमातून भरली जाते. जसं उदाहरणार्थ जिल्हाधिकारी यूपीएससी मधून यूपीएससीच्या परीक्षेतून भरला जातो, तर एमपीएससीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी पद भरलं जातं. किंवा तालुका लेवलवरती जर आपण बघितलं, एसडीओचं पद आहे, तहसीलदारचं पद आहे, नायब तहसीलदारचं पद आहे, हे एमपीएससीच्या माध्यमातून भरलं जातं. म्हणजे केंद्रीय पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर जी पहिली पदं आहेत ती केंद्रीय परीक्षेतून भरली जातात. ऑल इंडिया लेवलची ती परीक्षा या ठिकाणी असते. आणि राज्य पातळीवरची जी पदं आहेत ती एमपीएससीच्या माध्यमातून भरली जातात. आता या दोन्ही परीक्षाचा जर आपण विचार केला तर इथे आपल्याला सोशॉलॉजी कुठं महत्वाचं आहे थोडक्यात आपण समजून घेऊ. अगोदर आपण यूपीएससी बद्दल समजून घेऊ. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि एमपीएससी या दोन्ही परीक्षांचं जे स्वरूप आहे ते सारखं आहे. उदाहरणार्थ दोन्ही परीक्षा 3 पातळ्यांवरती किंवा 3 प्रक्रियांमधून या ठिकाणी सिलेक्शनची प्रोसेस चालते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू असं 3 प्रक्रियांमधून ही परीक्षा चालते. आता यूपीएससीच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यूपीएससीला पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात. जनरल स्टडीजचा पेपर आणि सी सॅटचा पेपर, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूडचा पेपर. आता जेव्हा आपण जनरल स्टडीजचा पेपर पाहतो, जनरल स्टडीज मध्ये भरपूर पार्ट हा सोशॉलॉजी मधून असतो. चालू घडामोडी. चालू घडामोडी याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ समाजाच्या संदर्भामध्ये काय काय होत आहे, समाजात कुठल्या घटना घडत आहेत, समाजाच्या संदर्भात कुठले कायदे होत आहेत, समाजाचा विकास करण्यासाठी कुठल्या योजना निर्माण होत आहेत, प्रकल्प निर्माण होत आहेत, डिसिजन घेतले जात आहेत. म्हणजे राजकीय पातळीवर, प्रशासकीय पातळीवर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजाच्या संदर्भामध्ये किंवा सामाजिक विकासासाठी काय काय धोरणे या ठिकाणी राबवली जात आहेत, काय केलं जात आहे, यालाच आपण जनरल स्टडीज किंवा चालू घडामोडी असे या ठिकाणी म्हणतो. हा चालू घडामोडीचा पूर्णच्या पूर्ण पार्ट हा सोशॉलॉजीशी संबंधित असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तर यूपीएससी मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा इथे आपल्याला चालू घडामोडी असलेल्या या ठिकाणी दिसतात. यूपीएससी मध्ये जर आपण मुख्य परीक्षेचा विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला मुख्य परीक्षा जी पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यावी लागते. मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो. यूपीएससीची जर मुख्य परीक्षा आपण पाहिली तर ती जवळपास 1750 मार्कांची या ठिकाणी असते. इथे 6 पेपर असतात आणि एक निबंध असतो तुम्हाला 250 मार्कांचा आणि इंग्लिश मराठी असतं, पण ते कंपल्सरी नसतं, त्यामध्ये मिनिमम मार्क घेतले तरी चालतं. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत आहे, पूर्ण लक्षात आलं नाही तरी हरकत नाही, पण सोशॉलॉजीचं महत्व काय एवढं लक्षात घ्या. आता या ठिकाणी इथे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये एक जो ऑप्शनल विषय निवडायचा असतो त्यामध्ये आपण सोशॉलॉजी विषय निवडू शकतो. मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनल विषयाचे 2 पेपर असतात. जवळपास 500 मार्कांचा ऑप्शनल पेपर तुम्हाला असतो आणि तिथे जर तुम्ही सोशॉलॉजी निवडलं तर या 1750 पैकी 500 मार्क तुम्हाला सोशॉलॉजी हा सब्जेक्ट देऊ शकतो. दुसरी बाब, जे इतर पेपर असतात, 4 पेपर असतात 250 मार्कांचे, ज्याला जनरल स्टडीजचे पेपर असं म्हणून, वेगवेगळे पेपर असतात. तिथे देखील आपल्याला समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे किंवा समाजशास्त्राचे वेगवेगळे जे घटक आहेत हे आपल्याला त्या अध्ययनामध्ये देखील दिसतात. म्हणजे तिथे आपल्याला सोशॉलॉजी उपयुक्त ठरतं. यूपीएससी मध्ये आपल्याला एक निबंध लिहायचा असतो 250 मार्कांचा जवळपास. म्हणजे 1500 मार्काचे 250 मार्कांचे 6 पेपर, ज्यामध्ये 4 पेपर कंपल्सरी असतात, ज्यामध्ये जनरल स्टडीजचे पेपर असं आपण या ठिकाणी म्हणू. 2 पेपर ऑप्शनलचे असतात जे 250 मार्कांचे असतात. म्हणजे 250 मार्कांचे 4 जनरल स्टडीजचे पेपर 1000 मार्कांचे, 500 मार्कांचा ऑप्शनल आणि 250 मार्कांचा निबंध. अशा प्रकारे या ठिकाणी 1750 मार्कांची ही परीक्षा असते. तर हा जो निबंध असतो 250 मार्कांचा, म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये सोशॉलॉजी विषय जरी नाही घेतला तरी हा निबंध मात्र सोशॉलॉजीशी संबंधित असतो. कारण प्रशासनामध्ये येणाऱ्या कोणत्याही क्लास 1 अधिकाऱ्याला समाजातील सर्व प्रश्नांची अतिशय चांगली जाणीव असणं गरजेचं असतं. आणि म्हणून हा निबंध जो आहे तो जनरली सोशल प्रॉब्लेम्स वरती असतो किंवा समाजातील अत्यंत ज्वलंत महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये हा निबंध असतो असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे आपल्याला 250 मार्क हक्काचे यूपीएससी मध्ये सोशॉलॉजी या ठिकाणी मिळवून देऊ शकतं, मुख्य विषय म्हणून घेतला नाही तरी. आणि प्लस जनरल स्टडीज 1000 मार्काचा आहे. त्या 1000 मार्कांपैकी किमान 100 ते 150 मार्क प्युअरली सोशॉलॉजी मधून येतात. म्हणजे 250 मार्कांचा समाजशास्त्राचा निबंध, समाजशास्त्र विषयाशी संबंधित
आणि 150 मार्काचं जनरल स्टडीज, म्हणजे 400 मार्क हे प्लस तुम्ही जर ऑप्शनल सब्जेक्ट सोशॉलॉजी घेतला तर 400 प्लस 500 900, म्हणजे 1750 पैकी 900 मार्क सिंगल सब्जेक्ट तुम्हाला मिळून देतो आणि तो सब्जेक्ट आहे सोशॉलॉजी. आणि म्हणून इथं युपीएससी मध्ये आपण जर बघितलं तर युपीएससी जेव्हा रिझल्ट लागतात तेव्हा रिझल्ट लागलेल्या मुलांपैकी 40% मुलं ऑप्शनल मध्ये सोशॉलॉजी हा विषय त्यांनी निवडलेला असतो. एवढा लोकप्रिय विषय सोशॉलॉजी असलेला आपल्याला दिसतो. एमपीएससी मध्ये पूर्वी ऑप्शनल विषय होते, आता ऑप्शनल विषय नाही आहेत, आता जनरल स्टडीजचे पेपर असतात, पण त्यामध्ये सोशॉलॉजीचा पार्ट खूप मोठा असलेला आपल्याला दिसतो. कारण चालू घडामोडी आपल्याला जोपर्यंत ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाला व्यवस्थितपणे समजून घेत नाही, त्या समाजातले प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेत नाही, तोपर्यंत चालू घडामोडींचा काय परिणाम होणार आहे त्याबद्दल आपण कुठलंच विधान करू शकत नाही. हे झालं मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये. जेव्हा मुख्य परीक्षा आपण पास होतो आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असतो, आणि या इंटरव्ह्यू मध्ये तुमचं नॉलेज चेक केलं जात नाही, कारण नॉलेज तर तुम्ही परीक्षेतून पास झाल्यामुळे चेक झालेला आहे. इथे तुमचा ॲटिट्यूड चेक केला जातो, तुमचा दृष्टिकोन चेक केला जातो. आणि हा जो दृष्टिकोन असतो हा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण प्रशासनामध्ये येणाऱ्या व्यक्तीला प्रशासनाच्या माध्यमातून समाजाची किंवा लोकांची सेवा करायची इच्छा आहे का? तर आपण सुरुवातीला सांगितलं, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. पब्लिक सर्व्हिस कमिशन हा शब्द कॉमन आहे. पब्लिक म्हणजे सार्वजनिक किंवा लोक, सर्व्हिस म्हणजे सेवा, आणि कमिशन म्हणजे आयोग. म्हणजे लोकांना सेवा पुरविण्यासाठी भरती करणारा आयोग. लोकांना सेवा पुरविणे हे या पदांचं या ठिकाणी महत्वाचं उद्देश आहे, वैशिष्ट्य आहे. हे आपले मालक नाहीत, हे आपले नोकर आहेत. हे आपल्याला सेवा पुरवण्यासाठी आहेत, ते आपल्यावर मालकी हक्क गाजवण्यासाठी नाहीत. म्हणून कुठल्याच अधिकाऱ्याला कधीच या ठिकाणी घाबरण्याची गरज नाही. आपल्याला आपले हक्क आणि अधिकार जर योग्य पद्धतीने माहिती असतील तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा या अधिकाऱ्यांनी देणं गरजेचं आहे, त्यासाठी ते बांधील आहेत, हे लक्षात घ्या. तर इथे आपल्याला जर वरिष्ठ अधिकारी म्हणून जायचं असेल, क्लास 1 आणि क्लास 2 चे ऑफिसर म्हणून जायचं असेल, तर एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षा तुम्हाला द्याव्या लागतात, आणि तिथे आपल्याला समाजशास्त्र हा विषय महत्वाचा ठरतो. दुसरी बाब जर आपण बघितली, तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही शेवटी मला विचारू शकता 1-2 मिनिटांमध्ये शेवटच्या. आता समजून घ्या, कारण खूप मोठा टॉपिक आहे हा, कदाचित एका लेक्चरमध्ये होणार नाही. इथं जर आपण आता पदांचा विचार केला तर सर्वच पदं आहेत तिथं सोशॉलॉजी तर आहेच, पण काही स्पेशल अशी पदं आहेत की जिथं फक्त आणि फक्त सोशॉलॉजी विषय असणारच व्यक्ती घेतला जातो. म्हणजे बघा, युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून कुठलीही पदं जर भरली जात असतील तर तिथे सोशॉलॉजीचा अभ्यास आहे, म्हणजे तुम्ही सर्वच पदांसाठी पात्र आहात. सर्वच पदांच्या संदर्भामध्ये तुम्हाला सोशॉलॉजी उपयुक्त ठरणार आहे. पण अशा काही क्रीम पोस्ट आहेत की जिथे ज्या पोस्टवर जात असताना फक्त तिथे बीएचाच व्यक्ती चालतो आणि त्याचं सोशॉलॉजी असणं कंपल्सरी असतं. नॉन सोशॉलॉजी असणारा व्यक्ती तिथं जाऊ शकत नाही, किंवा मुख्य परीक्षेमध्ये त्याने सोशॉलॉजी घेतलेलं असणं. माईक माईक बंद करा. तर या ठिकाणी काही अशी विशेष पदं आहेत की जिथे सोशॉलॉजी असणं कंपल्सरी आहे. असं का होतं? कारण काही स्पेशल पदं आपण कशासाठी बनवलेली आहेत? आपण राज्यव्यवस्था जी स्वीकारलेली आहे त्याला आपण वेलफेअर स्टेट असं म्हणतो. कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. म्हणजे जनतेचं कल्याण करण्यासाठी आपण राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून कार्य करतो. मग जनतेचं कल्याण करायचं असेल, समाजाची सेवा करायची असेल, समाजाचा विकास करायचा असेल, तर नेमका समाज म्हणजे काय? समाजाचे काय वैशिष्ट्य आहेत हे तर आपल्याला समजलं पाहिजे. आणि म्हणून काही विशेष प्रकारच्या पोस्ट आहेत की ज्या थेट या ठिकाणी जनतेला सेवा पुरवणाऱ्या आहेत, तिथं मात्र सोशॉलॉजी असणं कंपल्सरी आहे. तर ही कोणकोणती पदं आहेत? जसं उदाहरणार्थ चाइल्ड वेलफेअर ऑफिसर, बाल कल्याण अधिकारी. बालकांच्या संदर्भामध्ये बाल कामगारी असेल, बाल गुन्हेगारी असेल, बालमजुरी असेल, कुपोषण असेल, असंख्य प्रकारचे प्रश्न जिथं जिथं बालकांच्या हक्क आणि अधिकारांचा संबंध येतो त्या संदर्भाचे सगळे इश्यू हँडल करण्यासाठी चाइल्ड वेलफेअर ऑफिसर असतो. चाइल्ड वेलफेअर ऑफिसर होण्यासाठी तुमचं सोशॉलॉजी हा सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. लेबर वेलफेअर ऑफिसर, कामगार कल्याण अधिकारी, कामगार आयुक्त कार्यालय जे असतं तिथं जर तुम्हाला अधिकारी म्हणून जायचं असेल, क्लास 1 क्लास 2 चा अधिकारी, तर एक तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये सोशॉलॉजी घ्यावं लागतं किंवा तुमचं सोशॉलॉजी असणं या ठिकाणी कंपल्सरी असतं. ट्रायबल वेलफेअर ऑफिसर, आदिवासी विकास अधिकारी. आदिवासी विकास अधिकारीचा तुम्ही जी व्हॅलिडिटी या ठिकाणी काढता ते जर ऑफिस तुम्ही पाहिलं असेल, किंवा आदिवासी कल्याण कार्यालय जे आहे किंवा मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत जेवढे काही कार्य चालतात तिथे जेवढे काही ऑफिसर नियुक्त केले जातात तिथे आपल्याला ट्रायबल वेलफेअर ऑफिसर म्हणून जर जायचं असेल तर तुमचं सोशॉलॉजी असणं कंपल्सरी आहे. बीए थर्ड इयरला आपल्याला एक स्वतंत्र 100 मार्काचा पेपर आहे, सोशॉलॉजी ऑफ ट्रायबल सोसायटी. तिथे आपण आदिवासी समुदायाचा अतिशय डिटेल्ड या ठिकाणी अभ्यास करतो. मग तुम्हाला आदिवासी समुदायाच्या संदर्भाच्या योजना राबवायच्या असतील, आदिवासी समुदायाच्या संदर्भामध्ये विकास करायचा असेल, जे काही तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आदिवासी समुदायाचं चांगलं नॉलेज असणं आवश्यक आहे. म्हणून ट्रायबल वेलफेअर ऑफिसर म्हणून जर तुम्हाला जायचं असेल तर सोशॉलॉजी असणं, त्यातही ट्रायबल स्टडीज असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्हाला एक पद माहिती नसेल, जेलरचं पद, तुरुंग अधीक्षक.
मित्रांनो, जेलरचं पद आपल्याला माहिती नसेल. जेलरचं पद तुम्हाला जर मिळवायचं असेल तर तुमचा सब्जेक्ट सोशिओलॉजी असणं कंपल्सरी आहे. BA असणं, आर्ट्सचा व्यक्ती असणं आणि त्याचा सब्जेक्ट सोशिओलॉजी किंवा त्याच्या आरमध्ये असतो सायकोलॉजी, मानसशास्त्र. हे 2 सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. रिमांड होम, सुधारगृह, लहान मुलांना, मोठ्या गुन्हेगारांना जेलमध्ये ठेवतो आपण, लहान मुलांना म्हणजे 16 वर्षापेक्षा कमी मुलं असेल त्यांना रिमांड होममध्ये ठेवतो. जेल, रिमांड होम या शिक्षेच्या ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत त्याचा उद्देश आहे की समाजातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी या सगळ्या सुविधा करण्यात आल्या. इथे गुन्हेगारांना शिक्षा देणे हा जरी उद्देश असेल तरी त्यांना त्रास देणे हा उद्देश नसतो, तर त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणे हा उद्देश असतो. आणि म्हणून जेलर जो असतो त्याला सगळ्या सामाजिक प्रश्नांची जाणीव असणं, सामाजिक परिस्थितीची जाणीव असणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणता गुन्हेगार कोणत्या सामाजिक परिस्थितीतून आला, त्याला कशा प्रकारची वर्तणूक दिली किंवा त्याला कशा प्रकारचं ट्रीट केलं तर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे शिक्षेनंतर जर गुन्हेगारात परिवर्तन होत नसेल तर शिक्षा देण्याचा काही फायदाच नाही. म्हणून आपण या ठिकाणी जेलर किंवा रिमांड होम मध्ये सोशिओलॉजी किंवा सायकोलॉजी असणाराच व्यक्ती या ठिकाणी अपॉइंट करतो. ही आपली क्रीम पोस्ट आहे, ही दुसरं कोणी घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे सोशल वेलफेअर ऑफिसर, समाज कल्याण अधिकारी. तुमचं जेवढं काही सामाजिक कल्याणाचं कार्य जिल्हा पातळीवरती चालतं, तुमची जेवढी काही स्कॉलरशिप येते ती समाज कल्याणमधून येते, तुमच्या जेवढ्या काही कास्ट व्हॅलिडिटी निघतात त्या समाज कल्याणमधून निघतात. समाज कल्याण कार्यालय तुम्हाला माहिती असेल. तर इथं जो सोशल वेलफेअर ऑफिसर असतो तो MPSCच्या माध्यमातून निवडला जातो. क्लास 1 अधिकाऱ्याची ती पोस्ट आहे. तिथे तुम्हाला सोशिओलॉजी असणं कंपल्सरी आहे. तर ही सगळी पदं क्लास 1 ची आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे UPSCच्या माध्यमातून मिळणारी क्लास 1 ची पदं IAS असेल, IPS असेल, IRS असेल, IFS असेल, इथे कुठेही तुम्ही सोशिओलॉजी घेऊ शकता. जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही जाऊ शकता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही जाऊ शकता, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही जाऊ शकता, जिल्हा रेल्वेच्या संदर्भामध्ये जिल्हा लेवलचे पहिले अधिकारी म्हणून जाऊ शकता, ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये, पोस्टाच्या संदर्भामध्ये अशा 26 प्रकारच्या सेवा आहेत. म्हणजे लोकांना सेवा पुरवण्यासाठी 26 सेक्टर आहेत. त्या 26 सेक्टरमध्ये तुम्ही क्लास 1 ऑफिसर म्हणून जाऊ शकता. सोशिओलॉजी हा विषय तिथे तुम्हाला उपयुक्त ठरतो. MPSCच्या माध्यमातून जेवढी काही पदं भरली जातात त्या सगळ्या पदांमध्ये देखील तुम्हाला सोशिओलॉजी उपयुक्त ठरतो. आणि चाइल्ड वेलफेअर ऑफिसर, लेबर वेलफेअर ऑफिसर, ट्रायबल वेलफेअर ऑफिसर, जेलर, रिमांड होम, सोशल वेलफेअर ऑफिसर ही आपली हक्काची पदं आहेत. इथं फक्त आणि फक्त सोशिओलॉजी असणाराच व्यक्ती येऊ शकतो. एवढ्या सगळ्या संधी तुम्हाला प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये. हे झालं एक क्षेत्र. आता आपण दुसरं क्षेत्र पाहू, सोशल सेक्टर. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय संधी आहेत. प्रशासनामध्ये आपल्याला तर जायचंच आहे. प्रशासन हा कुठल्याही समाजाच्या विकासाचा महत्वाचा भाग आहे, कारण जर प्रशासन चांगलं असेल तर समाजाचा विकास चांगला घडून येतो. पण अनेक वेळेस काय होतं की प्रशासनाच्या माध्यमातून पुरेसं काम होत नाही आणि मग सामाजिक क्षेत्रांची जबाबदारी या ठिकाणी वाढते किंवा सामाजिक क्षेत्रांची कामं करावं असं अपेक्षित असतं. आता सोशल सेक्टर म्हणत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स, काही शासकीय संस्था आहेत की ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, विविध प्रश्नांवरती या ठिकाणी अध्ययन करतात, विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा सर्व गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी येतात, त्या सर्व क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अधिकारी म्हणून जायचं असेल, सर्व्हिस करायची असेल तर तुमचं सोशिओलॉजी असणं कंपल्सरी आहे. इथे प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या समाजाबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हे चेक केलं जातं. दुसरी जर महत्वाची बाब आपण पाहिली, गव्हर्नमेंट सेक्टर हा एक भाग झाला. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सच्या माध्यमातून सर्वांनाच या ठिकाणी सुविधा पुरवणं शक्य नाही. म्हणून मागच्या काही वर्षामध्ये शासनाने ज्या ज्या व्यक्तींना सामाजिक सेवेमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी संस्था स्थापन कराव्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करावं. यासाठी NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण स्वयंसेवी संस्था किंवा गैर शासकीय संघटना असं या ठिकाणी म्हणतो, तर इथे NGO मध्ये वेगवेगळ्या पोस्ट असतात. अनेक प्रकारचे NGO आहेत. आपल्या जवळ जर आपण बघितलं तर वरोऱ्याला जर तुम्ही गेलात तर महारोगी सेवा समिती नावाची एक मोठी NGO आहे जी कुष्ठरोग्यांच्या संदर्भामध्ये काम करते. हजारो कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात. तर या अशा ज्या NGO आहेत तिथे वेगवेगळ्या प्रकारची पदं असतात आणि त्या पदांवरती काम करण्यासाठी तुम्हाला समाजातील प्रश्नांची जाणीव असणं आवश्यक असतं. म्हणून तिथे सोशिओलॉजी असणाऱ्या व्यक्तीला, सोशल वर्क असणाऱ्या व्यक्तीला, सायकोलॉजी असणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं. तर सोशिओलॉजीचे जे सेक्टर आहेत, MSW हे देखील सोशिओलॉजी रिलेटेड आहे, सायकोलॉजी हे देखील सोशिओलॉजी रिलेटेड आहे. तर तुम्हाला या दोन्ही तिन्ही विषयापैकी कुठल्या तरी विषयामध्ये BA असणं, MA असणं किंवा विशेष प्रकारचा कोर्स केलेला असणं आवश्यक आहे. तर सगळ्या NGOज मध्ये खूप साऱ्या पोस्ट असतात. त्या सगळ्या पोस्टवरती तुम्हाला जॉब लागू शकतो असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जर आपण बघितलं NGOज मध्ये खूप सारे जॉब या ठिकाणी असतात. जसं NGOच्या संदर्भामध्ये बोलत असताना प्रत्येक NGO मध्ये सुपरवायझरची पोस्ट असते. प्रत्येक NGO मध्ये एक निरीक्षक असतो, अधीक्षक असतो की जो त्या संपूर्ण NGOचं संचालन करत असतो. प्रोजेक्ट ऑफिसर, वेगवेगळ्या ज्या NGO असतात बघा, गैर शासकीय संघटन किंवा अशासकीय संस्था या कशासाठी बनलेल्या आहेत,
सरकारच्या यंत्रणांना जिथं मर्यादा पडते तिथे इंटरेस्टेड लोकांच्या माध्यमातून सरकार प्रकल्प राबवतं. म्हणजे एनजीओला सांगते की तुम्ही प्रकल्प राबवा. तुमच्या गावामध्ये एखादा प्रकल्प एखादी एनजीओ राबवत असेल, बचत गटांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असेल, शाळांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत असेल, आरोग्याच्या संदर्भात काम करत असेल, एड्सच्या संदर्भात काम करत असेल, व्यसनमुक्तीच्या संदर्भात काम करत असेल, तर जिथे जिथे शासनाला या ठिकाणी शक्य होत नाही किंवा शासनातील प्रशासनाला मर्यादा पडतात तिथे एनजीओच्या माध्यमातून शासन काम करतं. तर तिथे प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे प्रकल्प अधिकारी, ते वेगवेगळे जे प्रकल्प असतात त्या प्रकल्पांमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्याला काम करता येतं किंवा सोशॉलॉजीच्या व्यक्तीला तिथं काम करण्याची संधी मिळते असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर जर आपण बघितलं तर काउन्सिलरची जी पोस्ट असते, काउन्सिलर म्हणजे समुपदेशक. आता समुपदेशक म्हणजे काय? विविध प्रकारचे प्रश्न जेव्हा या ठिकाणी लोक घेऊन येतात तेव्हा त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा, त्यांना समजावून सांगणारा जो व्यक्ती असतो त्याला काउन्सिलर असं या ठिकाणी म्हणतात. आता काउन्सिलर कुठे कुठे असतो? फॅमिली कोर्ट, जिथे अनेक वेळेस कोर्टामध्ये जाण्याच्या पूर्वी फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाच्या संदर्भामध्ये, कौटुंबिक वादाच्या संदर्भामध्ये, स्त्रियांवरील अत्याचाराच्या संदर्भामध्ये, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये, बालकांच्यावरील अत्याचाराच्या संदर्भामध्ये, जे कुटुंबाच्या संदर्भातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर आपल्याला सोडवायचे असतील तर फॅमिली कोर्टची व्यवस्था आपण केलेली आहे भारतामध्ये. तर तिथे काउन्सिलरची पोस्ट असते ज्यासाठी सोशॉलॉजी किंवा MSW कंपल्सरी आहे. सोशॉलॉजी आणि MSW ह्या दोन ब्रँचेस आहेत, ते देखील मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर वुमेन हेल्प सेंटर, महिला सहाय्यता केंद्र. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयामध्ये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये, SP ऑफिसमध्ये वुमेन हेल्प सेंटर असतं. म्हणजे कुठल्याही फॅमिलीमध्ये जर वाद झाले पती पत्नीचे तर ते वाद डायरेक्ट कोर्टामध्ये जाणे किंवा केसेस रजिस्टर होणे यापेक्षा समोपचाराने ते सोडवता यावेत. म्हणजे स्त्रियांवर कुठेही अत्याचार होणे, कौटुंबिक हिंसाचार होणे म्हणून 2005 पासून वुमेन हेल्प सेंटरला मोठं महत्व या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर या महिला सहायता केंद्रामध्ये एक काउन्सिलरची पोस्ट असते. तर काउन्सिलर काय करत असतो? त्या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून घेतो आणि दोन्ही पक्षाला समजावून सांगून समेट घडवून आणण्याचे प्रयत्न करतो की कोर्टापर्यंत हा मॅटर जाऊ नये, कोर्टापर्यंत हा खटला जाऊ नये. तर अशा प्रकारे महिला सहायता केंद्रामध्ये काउन्सिलरचं पद असतं. ते देखील आपल्याला सोशॉलॉजी किंवा सायकोलॉजी किंवा MSW असणाऱ्या व्यक्तीलाच मिळतं. त्यानंतर अनेक NGOज मध्ये एरिया ऑफिसर, ज्याला विस्तार अधिकारी असं या ठिकाणी म्हणतात. मोठ्या NGOज मध्ये अनेक वेळेस विभाग पाडलेले असतात. काही NGO राज्य पातळीवर काम करतात, मग त्याचे विभाग असतात. विदर्भाचा एक वेगळा विभाग असतो, मराठवाड्याचा वेगळा विभाग असतो, विदर्भामध्ये जर बघितलं पूर्व विदर्भाचा वेगळा विभाग असतो, पश्चिम विदर्भाचा वेगळा विभाग असतो. तिथे आपल्याला एरिया ऑफिसर म्हणजे विस्तार अधिकारी म्हणून काम करता येतं. एकतर तो एरिया पूर्ण सांभाळायचा किंवा त्या पुढच्या नवीन एरियामध्ये आपल्या कामाचा विस्तार करायचा, असं या पदाचं स्वरूप असतं. किंवा सर्वेयर, वेगवेगळ्या NGOज वेगवेगळ्या प्रकारचं सर्वे करत असतात. जसं गडचिरोलीला सर्च नावाची ऑर्गनायझेशन आहे, डॉक्टर अभयभंग त्या ठिकाणी काम करतात. किंवा हेमलकसाला जर गेलो तर लोक बिरादरी प्रकल्प, डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे त्या ठिकाणी आदिवासींबद्दल काम करतात. इकडे डॉक्टर विकास आमटे या ठिकाणी काम करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या NGO ज्या अगदी चांगल्या नावाजलेल्या NGO आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भामध्ये असलेल्या दिसतात. तिकडे जर आपण मेळघाटामध्ये गेलो तर बालमृत्यूच्या संदर्भामध्ये डॉक्टर रवींद्र कोल्हे, डॉक्टर स्मिता कोल्हे या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. आरोग्याच्या संदर्भामध्ये डॉक्टर देशपांडे त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. वेगवेगळे लोक या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. तर अशा अनेक NGOच्या संदर्भामध्ये त्या NGOने केलेलं जे कार्य आहे त्याचा सर्वे केला जातो किंवा अनेक वेळेस शासनाच्या वतीने सर्वे केला जातो. तर सर्वेअर म्हणत असताना सर्वेक्षक नावाचं पद असतं. तिथे आपल्याला लोकांची माहिती जमा करायची असते, अनालिसिस करायचं असतं. हे देखील पद या ठिकाणी NGO मध्ये असतं. त्यानंतर एक महत्वाचं पद आहे जे सोशल सेक्टरमध्ये आहे, ब्लड बँकेमध्ये एक पद असतं. जेवढ्या काही रक्तपेढ्या आहेत मित्रांनो, ब्लड बँकेचं एवढं महत्व आहे कारण रक्त कुठल्याही कंपनीमध्ये बनवता येत नाही, ते मानवी शरीरातच बनतं, निसर्गतःच बनतं. त्यामुळे आपल्याला रक्ताचं दानच घ्यावं लागतं, त्याचा व्यवसाय करता येत नाही. म्हणून सगळ्या ब्लड बँकमध्ये एक पोस्ट असते, त्याचं नाव आहे पब्लिक रिलेशन ऑफिसर. पब्लिक रिलेशन ऑफिसर हा जो असतो हा अतिशय महत्वाचा ऑफिसर या ठिकाणी असतो. तो पब्लिक रिलेशन ऑफिसर काय करत असतो? नावावरूनच आपल्याला लक्षात येईल. पब्लिक रिलेशन ऑफिसर, पब्लिक म्हणजे जनतेशी या ठिकाणी संबंध निर्माण करणे, लोकांशी संबंध निर्माण करणे. कशासाठी संबंध निर्माण करणे? की त्यांनी ब्लड डोनेशन केलं पाहिजे. मग हा व्यक्ती काय करतो? पब्लिक रिलेशन ऑफिसर जो असतो त्याचं कामच असतं की वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय व्यक्तींना जाऊन भेटणे, त्यांना ब्लड डोनेशनचे कॅम्प आयोजित करायला लावणे, महाविद्यालयामध्ये NSSला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करायला लावणे, NCCच्या माध्यमातून कॅम्प आयोजित करायला लावणे, गणपती असेल, देवी असेल, एखाद्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस असेल, पब्लिक फिगर असेल त्याचा वाढदिवस, कुठल्याही कारणाने लोकांना ब्लड डोनेट करण्यासाठी मोटिवेट करणे आणि हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी ब्लड बँकेमध्ये ब्लडचा साठा येत राहिला पाहिजे यासाठी हा व्यक्ती काम करत असतो. याला मराठीमध्ये जनसंपर्क अधिकारी असं या ठिकाणी म्हणतात, पब्लिक रिलेशन ऑफिसर. त्याचं काम काय? जनसंपर्क निर्माण करणे, जनसंपर्क टिकवणे, जेणेकरून रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं पाहिजे.
तर सोशल सेक्टरमध्ये एवढ्या साऱ्या पदांवरती आपल्याला सोशॉलॉजीच्या माध्यमातून संधी मिळते. तिसरं क्षेत्र आपण या ठिकाणी बघू ते म्हणजे टीचिंग क्षेत्र, ज्याला आपण म्हणू शिक्षणाचं क्षेत्र. आता टीचिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला क्लास 1, क्लास 2, क्लास 3 सर्व प्रकारच्या संधी आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही BA चे विद्यार्थी आहात. BA विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी म्हणजे ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, BA आणि MA विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी पोस्ट असते त्याला सिनियर लेक्चररची पोस्ट असं म्हटलं जातं, किंवा आता त्याचं नाव बदलून असिस्टंट प्रोफेसर असं त्याला म्हटलं जातं. मी तुम्हाला शिकवत आहे BA विद्यार्थ्यांना, MA विद्यार्थ्यांना, तर माझं पद आहे सहाय्यक प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर. सिनियर कॉलेजला तुम्हाला लेक्चरर बनता येतं. त्यासाठी तुम्हाला सोशॉलॉजी MSWच्या कॉलेजला लेक्चरर बनायचं असेल तर तुम्हाला MSW करावं लागेल, आणि त्यानंतर काही नॅशनल लेवलच्या परीक्षा असतात, स्टेट लेवलच्या परीक्षा असतात, नेटची परीक्षा, सेटची परीक्षा किंवा PhD असं तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर तुम्ही सिनियर लेक्चरर म्हणून लागू शकता. सिनियर लेक्चरर हे क्लास 1चं पद आहे. जिल्हाधिकारी हे देखील क्लास 1चं पद आहे. क्लास 1 ग्रेड A म्हणजे जो दर्जा या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याचा प्रशासकीय लेवलमध्ये असतो, तो दर्जा वरिष्ठ महाविद्यालयातील सिनियर लेक्चररचा असतो असं आपल्याला लक्षात येईल. ही देखील क्लास 1ची पोस्ट आहे असं आपल्याला लक्षात येईल. तर जर तुम्हाला सिनियर लेक्चरर बनायचं असेल तर सोशॉलॉजी सब्जेक्ट घेऊन तुम्ही नेटसेट होऊन या ठिकाणी सिनियर लेक्चरर बनू शकता. दुसरं पद जे आहे जे क्लास 2चं आहे, ज्युनियर लेक्चरर. 11वी आणि 12वीला शिकवण्यासाठी ज्युनियर लेक्चरर, कनिष्ठ प्राध्यापक अशा प्रकारची पद आपण या ठिकाणी भरतो. तर ज्युनियर कॉलेजला जर लेक्चरर व्हायचं असेल तर तुम्हाला सोशॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल, प्लस BEd तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या इन्स्टिट्यूशन्स असतात, तिथे ट्रेनरची पदं असतात, प्रशिक्षकाची पदं असतात. लोकांना प्रशिक्षण देणे, वेगवेगळ्या प्रकारच्या NGOज मध्ये काम करण्यासाठी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी नवीन येणाऱ्या मुलांना ट्रेनिंग देणं आवश्यक असतं. कारण आपण थेरॉटिकल नॉलेज घेऊन जातो, पण प्रॅक्टिकली वर्क कसं करायचं हे शिकवण्यासाठी आपल्याला प्रशिक्षण मिळणं आवश्यक असतं. आणि हे प्रशिक्षण घेण्यासाठी जे प्रशिक्षक नेमले जातात तिथे मात्र सोशॉलॉजी, सायकोलॉजी, MSW हा विषय अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर खूप रेप्युटेड NGOज मध्ये, रेप्युटेड इन्स्टिट्यूट्समध्ये आपल्याला प्रशिक्षक म्हणून काम करता येतं. जसं पुण्याची यशदा नावाची संस्था आहे जी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करते. बार्टी नावाची संस्था आहे, त्याचे ट्रेनर, त्याचे प्रशिक्षक म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करता येतं. इथे देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. क्लास 1, क्लास 2 मी तुम्हाला सर्व मोठी पदं सांगत आहे, छोट्या मोठ्या तर फार पदं आहेत. इथे आपण क्लास 1 आणि क्लास 2च्या पदांचा विचार करतो जे तुम्हाला सोशलॉजीच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील तुम्हाला संधी आहे. त्यानंतर जर आपण सेक्टर बघितलं, बँकिंग सेक्टर. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर सोशलॉजीचा आणि बँकेचा काय संबंध? सोशलॉजीचा आणि बँकेचा अतूट संबंध आहे, कारण संपूर्ण बँक सेक्टर जे आहे ते कशासाठी काम करतं? लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतं. आणि म्हणून शासनाच्या वतीने बँकिंग सेक्टरसाठी काही विशेष प्रकारचे निर्बंध या ठिकाणी लादलेले असतात, काही नियम बनवलेले असतात. त्याचं पालन बँका करत आहेत की नाही हे या ठिकाणी पाहिलं जातं. बँकेची पॉलिसी कशी असावी हे ठरवणारे जे अधिकारी असतात, उच्च अधिकारी, क्लास 1 अधिकारी, प्रत्येक बँकेमध्ये बँक प्रोबेशनरी ऑफिसर या ठिकाणी असतो प्रत्येक बँकेचा. जसं नाबार्ड ही शासनाची अतिशय मोठी बँक आहे, जी ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये नॅशनल ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट जी बँक आहे, म्हणजे ग्रामीण भागाचा आणि शेतीचा विकास करण्यासाठी जी बँक आहे त्याचं नाव नाबार्ड आहे. IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही वैदिक उद्योगधंद्यांचा विकास करण्यासाठी निर्माण झालेली बँक आहे. अशा ज्या मोठ्या बँका आहेत, सर्वच बँकांमध्ये बँक प्रोबेशनरी ऑफिसरचं पद असतं. बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी जी परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये तुम्हाला सोशलॉजी कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठूनही जा, पण तुम्हाला जो सिलेबस असतो त्यामध्ये सोशलॉजी. बँक प्रोबेशनरी ऑफिसरसाठी तुम्हाला जी परीक्षा द्यायची असते त्याचे 2 पेपर असतात. एक पेपर असतो बँकिंग सेक्टरचा असल्या कारणाने इंडियन इकॉनॉमीचा, भारतीय अर्थव्यवस्था, इथे तुम्हाला अर्थशास्त्रासंबंधात अभ्यास करावा लागतो. आणि दुसरा पेपर असतो इंडियन सोसायटी, कारण तुम्हाला अर्थव्यवस्थेचा उपयोग कोणासाठी करायचा आहे? समाजासाठी करायचा आहे. तर 100 मार्काचा इकॉनॉमिक्स, 100 मार्काचा सोशलॉजी, या 200 मार्कांचा अभ्यास करूनच तुम्हाला बँक प्रोबेशनरी ऑफिसर बनता येतं. म्हणजे तुम्हाला बँक प्रोबेशनरी ऑफिसर बनायचं असेल तर 50% कॉन्ट्रीब्युशन हे सोशलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला देतो. क्लास 1ची पोस्ट आहे, लक्षात घ्या. आणि इथे तुम्हाला सोशलॉजीचा अभ्यास करणं कंपल्सरी ठरतं. म्हणजे तुम्ही डायरेक्टली या पदांसाठी देखील विचार करू शकता. आपल्याला अनेक वेळेस कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बँकेमध्ये संधी असतात असं वाटतं, पण असं नाही. बँक प्रोबेशनरी ऑफिसरचं काम एवढं महत्त्वाचं असतं की बँकांकडे येणारा लाखो कोटींचा निधी हा समाजातील कुठल्या घटकांसाठी मॅनेज करायचा, त्याचं नियोजन कसं करायचे प्रोबेशनरी ऑफिसर ठरवतात. जसं उदाहरणार्थ एक साधा नियम आहे, प्रत्येक बँकेने कर्ज वाटप करत असताना 18% कर्ज हे शेतीसाठी दिलं पाहिजे, शेतकऱ्यांसाठी दिलं पाहिजे. आणि शेतीसाठी कर्ज देत असताना त्याचा व्याजदर जो आहे तो कमी असतो.
परंतु बँका याचं उल्लंघन करतात, इथे मग बँक प्रोबेशनरी ऑफिसरचा रोल असतो. हे झालं बँकिंग सेक्टर. अजून 3 सेक्टर आहेत, मेडिकल सेक्टर, रिसर्च सेक्टर आणि इंडस्ट्रियल सेक्टर. तर आज या ठिकाणी होणं शक्य नाही. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे 3 क्षेत्र या ठिकाणी पाहू. तर मित्रांनो, सगळ्या क्षेत्रामध्ये फक्त क्षेत्रांचा उल्लेख करतो. मेडिकल सेक्टर, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला संधी आहे. रिसर्चच्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी आणि इंडस्ट्रियल सेक्टर. 6 सेक्टर एकूण आपण पाहणार आहोत. ऍडमिनिस्ट्रेशन, प्रशासनाचं सेक्टर, प्रशासनाचं क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, शिक्षणाचं क्षेत्र, बँकेचं क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, संशोधनाचं क्षेत्र आणि इंडस्ट्रियल क्षेत्र. या सर्व क्षेत्रामध्ये क्लास 1 आणि क्लास 2 चे जॉब्स सोशियोलॉजीच्या मुलांसाठी अवेलेबल आहेत. सो गेट रेडी फॉर द क्लास 1 and class 2 officers, being class 1 and class 2 officers by giving various examinations.